प्रत्येक बिझनेस आयडियाची सुरुवात फक्त मार्केट डिमांडने नाही होत. काही आयडियाज अशा पण असतात ज्यांची सुरुवात होते जीवनाकडून मिळालेल्या जखमांमुळे. आणि हेच सिद्ध करायला येत आहेत आपले पुढचे आयडियाबाज, ज्यांच्यासाठी त्यांचा स्टार्टअप एक बिझनेस नाहीये, खरं तर आपल्या आईला दिलेले एक वचन आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पालक्कड केरळच्या डॉक्टर सिद्धार्थ नायरचं. हॅलो. नमस्ते टायटन्स. मी सुरू करण्यापूर्वी तुम्हाला 3 प्रश्न विचारू इच्छितो. बालपणी तुम्ही कोणत्या विषयाचा जास्त तिरस्कार करायचा? हिस्ट्री, फिजिक्स. आणखी एक प्रश्न आहे की तुम्ही कधी शिकायला सुरुवात केलीत? सर, लाईफ इज अ लर्निंग प्रोसेस. आम्ही तर आत्ताही शिकतोय. हो सर, पण सुरुवात कधी होते? जसे जन्माला येतो आणि जन्माला येण्यापूर्वी पण. जन्माला येण्यापूर्वी पण. आईच्या गर्भामध्ये. आणि फायनल प्रश्न आहे, इमॅजिन हिस्ट्री आणि फिजिक्स जे तुम्हाला आवडत नाहीत आणि तुम्हाला कोणी सांगितलं असतं की तुम्हाला आयुष्यभर रोज हेच शिकायचंय, तर तुमचं आयुष्य कसं तर त्याला असतं? फोडून टाकलं असतं. एक्झॅक्टली सर, दॅट्स हाऊ इट हॅपन्स. जेव्हा आपण जन्माला येतो जवळपास प्रत्येकाचा मेंदू एकसारखाच असतो. जसे जसे आपण मोठे होत जातो तसे तसे जगाला किंवा वस्तूंना पाहून आपण शिकायला सुरुवात करतो. यातली काही मुलं हिस्ट्रीमध्ये फार चांगली असतात, कुणी फिजिक्स मध्येही असतात, कुणी नसतात. एखाद्याचं डोकं एक्स्ट्राऑर्डिनरी असतं जो सगळं काही शिकून घेतो. काही नॉर्मल रेग्युलर आमच्यासारखे असतात, ते काही पसंत करतात तर काही नापसंत करतात. आणि शिवाय काही असेही मेंदू असतात ज्यांची वायरिंगच वेगळी असते, शिकायला त्यांना थोडा वेळ लागतो. पण आपल्याकडे अशी एज्युकेशन सिस्टीम आज तयार आहे का जी या तिन्ही लर्निंग सिनॅरिओजना न्याय देऊ शकेल? टायटन्स, तुम्हाला कदाचित माहित असेल, भारतामध्ये प्रत्येक 7मधील 1 मूल न्यूरो डेव्हलपमेंट डिसीज म्हणजेच ऑटिझम, लर्निंग डिसेबिलिटी किंवा मग डाऊन सिंड्रोमचे सुद्धा शिकार असतात. यांचा मेंदू थोडा वेगळा असतो. ते पण शिकतात आणि हे ट्रेनिंगही घेतात. पण टायटन्स, तुम्हाला वाटतं का की फक्त 2 तास पूर्ण दिवसात त्यांनी अभ्यास केला, ट्रेनिंग घेतलं किंवा थेरपी घेतली तर ते त्यांच्यासाठी पुरेसं होईल? कदाचित नाही. एका वयानंतर आपल्याला न्यूरो डिजनरेटिव्ह कंडिशन्स म्हणजे अल्झायमर्स, डिमेन्शिया ज्यात विसरण्याचा आजार होतो, किंवा पार्किन्सन्स जी मुवमेंट रिलेटेड डिसऑर्डर असते, किंवा कुणी मग स्ट्रोक मधून जात असतात ज्यांच्या बॉडी मुवमेंट्सच होत नसतात आणि त्यांना रिकव्हर करायचं असतं. या दोन्ही केसेसमध्ये त्यांना स्वतःला रिट्रेन करावं लागतं रोजच्या गोष्टी करण्यासाठी. मग कदाचित न्यूरो डेव्हलपमेंट असो किंवा न्यूरो डिजनरेटिव्ह कंडिशन असो, आपल्या मेंदूला लर्निंग किंवा रिलर्निंग करण्याची गरज आहे. आणि यात आपला ब्रेन फारच इंटरेस्टिंग आहे, कारण इथे येते न्यूरोप्लास्टिसिटी, जी आहे मेंदूची शिकायची क्षमता. जर आपण एका पद्धतीने शिकणं विसरून गेलो असू, मेंदूचा एक हिस्सा काम करत नसेल, तर मेंदू इंटरेस्टिंगली फिगर आउट करतो की कसं त्याला कनेक्ट करायचं, कशी तीच गोष्ट फंक्शनल करायची. हाच बेस्ट पार्ट आहे की त्यामुळे आपण शिकणं विसरत नाही. याच ब्रेनच्या पॉवरला शिकण्याची सुपर पॉवर बनवण्यासाठी आम्ही बनवला आहे मिमो. मिमो एक ब्रेन बॉडी गेमिंग कन्सोल आहे जो ब्रेन बॉडी गेम्सच्या मदतीने तुमचा फोकस, अटेन्शन, इमोशनल कंट्रोल सारख्या स्किल्सना डेव्हलप करायला मदत करतो. हे तुम्ही कीबोर्ड, माउस किंवा जॉयस्टिक्सने नाही खेळत, तर तुम्ही तुमच्या बॉडी मुवमेंट्सने खेळता हे गेम्स.